नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेनझी या नावानं आपण काहीही केलं किंवा स्वतःला जेनझी म्हणून घेतलं म्हणजे सरकारी जी काही व्यवस्था आहे ती तोडून फोडून टाकायला, उद्ध्वस्त करायला आपल्याला जसं काही परवानाच मिळालेला आहे असा एक गोड गैरसमज काही जणांचा झालेला आहे. ही काही सुरुवात आत्ता झाली असं नाही. आता नाव जरी जेनझी असं देण्यात आलेलं असलं तरी याची सुरुवात झाली होती शाहीन बागला ज्या पद्धतीनं आंदोलन झालं होतं, कृषी आंदोलन जे झालं होतं आणि कुठलीही परवानगी नसताना बिनधास्तपणे रस्ता अडून लोक बसले होते. पहिले 100 दिवस शाहीन बागसाठी लोक बसले होते आणि त्याच्यानंतर 1 वर्षभर दिल्लीचा रस्ता तथाकथित किसान आंदोलनच्या नावाखाली अडवला गेलेला होता. इथून सुरुवात अशी झाली होती की पोलिसाची परवानगीची काही मुद्दाच नाही. आपल्याला वाटलं आपण उठलं, आपल्याला वाटलं तसं आंदोलन केलं, आपल्याला वाटलं आपण जंतर मंतरवरती बसलो, पोलिसांना शिव्या दिल्या, घाणेरड्या भाषेमध्ये बोललो, परवानगी नसताना मोर्चा काढला, संसदेवर चालून गेलो, दगडफेक केली, पोलिसांनाच मारहाण केली. नंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काठ्या उगारल्या, काठ्या मारल्या, तर त्याच्या नावानं बॉम्ब केली. याला म्हणायचं जेनझी. आत्ताचा हा मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते. काश्मीरमध्ये ही स्वतःला जेनझी म्हणून घेणारी, तिचं वय जास्त हे काही वेगळं सांगायची गरज नाही, ही जी महिला आहे आणि ती ज्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांशी, जवानांशी, आपल्या सैन्य जवानांशी ज्या पद्धतीनं भांडते आहे, ज्या पद्धतीनं त्यांना बोलते आहे, तुम्ही फक्त तो व्हिडिओ पहा. 1 मिनिटाचा आहे, जरा लांब वाटेल पण तरी तुम्ही व्हिडिओ जरूर पहा. सिर्फ 2 महीने के बच्चे बैठे हैं गाड़ी में, आप उनका तो पेशेंट भी है, आप उनको नहीं रोक रहे हो। हम किसी को नहीं छोड़ेंगे, हमारे टैक्स से सबको सैलरी जाती है, हम इसलिए टैक्स भरते हैं। ये लोग हमसे ऊपर हो गए, अब जाएंगे तो सारे जाएंगे वरना कोई नहीं जाएगा। बीजेपी वालों के साथ भी छोड़ना था, उनकी सपोर्ट नहीं दोगे। 5 गाड़ी कोई नहीं जाएगा यहाँ से, कोई छोड़ेगा ही नहीं यहाँ से। नहीं सर, हम कुछ नहीं कर सकते। अथॉरिटी को कॉल करो, बोला यहाँ पे पब्लिक परेशान हो गई है, हम लोग यहीं बैठ जाएंगे, मिट्टी में ही बैठेंगे सब, लेकिन हम लोग यहाँ से हटेंगे। लोगों को लोग नहीं लगाओगे भैया इसको। यहाँ से वो आगे गए, आपका जो भी हुआ था मैंने उसकी वीडियो बनाई। अगर पार्लियामेंट तक बात नहीं गई ना, मेरा नाम बदल देना। उसने यहाँ पे ये देखो, अब ये देखो, आप इधर आओ, 1 मिनट सर, इधर आओ। ये ताला क्यों लगाया? ये ताला क्यों लगाया? ये ताला क्यों लगाया? आपको नहीं जाने दे रहे, वीआईपी को भी नहीं जाने दे रहे। ये ताला क्यों लगाया? गाड़ी आप लोग सर रिचुड़ी रहे हैं, ताला क्यों लगाया? तुम्ही तो व्हिडिओ बघितला. काश्मीर हा संवेदनक्षम असा प्रदेश आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात व्यवसाय, उदीम, सेवा व्यवसाय सगळं वाढीस लागलं, पर्यटक यायला लागले. तरी पहलगाममध्ये घाणेरड्या पद्धतीने जात धर्म विचारून हत्या केल्या गेली. त्याचा एक फटका बसला काही काळ पर्यटनाला. परत ते दुःख बाजूला ठेवून परत ते अडचणीवर मात करून यावर्षी तिथला व्यवसाय प्रचंड प्रमाणामध्ये फुलला. अजूनही भारतविरोधी कारवाया तिथे केलेल्या जातात. पाक ऑक्युपाईड काश्मीरमधली परिस्थिती अतिशय नाजूक बनलेली पाकिस्तानसाठी, आपल्यासाठी तर फायदाच आहे. या पार्श्वभूमीवरती सैन्याला काही ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात जे कटू वाटू शकतात. 2 अडचणी प्रचंड प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये आहेत. मी स्वतः काश्मीरला गेलेलो आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिली अडचण जी आहे ती अतिरेक्यांचा धोका आहे. अजूनही त्याचा पूर्णपणे निपात झालेला नाही किंवा आपण गाफील राहिलो त्याचाच फायदा शत्रू घेऊ शकतो. आणि दुसरं, तिथला निसर्ग अतिशय प्रतिकूल आहे. केव्हा दरडी कोसळतील, केव्हा प्रचंड अशी बर्फवृष्टी होईल किंवा बाकीच्या अडचणींना तोंड द्यावं लागेल. रस्ता खचलेला असेल. हिमालय हा सगळ्यात तरुण वयाचा पर्वत आहे असं म्हणतात. बाकीच्या पर्वतरांगापेक्षा नाजूक आहे, भुसभुशीत आहे तिथली जमीन आणि याच्यामुळे कधीही अडचणी येऊ शकतात. ह्या सगळ्याच्या वरती मात करायची, नियंत्रण त्याच्यावरती आणण्याची, संकटाला तोंड देण्याची सगळी जबाबदारी तिथे सैन्यावरती आहे. राज्य शासन अपुरं आहे. राज्य शासन तिथं काही करू शकत नाही. बाकीच्या भारतातल्यासारखं राज्य शासन तिथे मजबूत पद्धतीने काम करावं अशी आंतरराष्ट्रीय परिस्थिती नाही. या सगळ्यामुळे सैन्याकडे फार मोठे अधिकार देऊन काश्मीर सगळा प्रदेश सांभाळावा लागतो.
मी स्वतः प्रवासाला कुठे गेलेलो आहे, मला जर कुठं सैन्यानं अडवलं तर मी त्यांच्याशी वादावादी करत, तुम्ही कोण आहेत, तुम्ही तर आमच्या दिलेल्या पैशावर जगता असल्या उद्धट पद्धतीनं, आणि आता मी इथंच बसून राहतो तर मला उचलून त्यांना तुरुंगात टाकावं लागेल, नाही तर शिक्षा करावं लागेल. हे जे प्रत्यक्ष जंतर मंतरच्या निमित्तानं घडलं, संसदेवरती तुम्ही हल्ला करत असल्यासारखे गेले चालत, आणि नंतर मग पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई करावी, मग आम्हाला कारवाईच कशी करता म्हणून यांनी बोंब केली. आणि आता ही जी स्वतःला जेनझी म्हणून घेणारी जास्त वयाची ही महिला ज्या उद्धट पद्धतीनं बोलते, ही काय झाली, ही काय कुठली मानसिकता झाली, कुठली विकृती तयार झालेली ही तुम्हाला नाही पटत. वारंवार असे इशारे स्वतः सरकारच्या वतीनं दिल्या गेले की हा प्रदेश काय म्हणता येईल त्याला कमकुवत आहे, संवेदनक्षम आहे, या ठिकाणी प्रवेश करू नका, ह्या काळामध्ये इथे जाऊ नका, किंवा फक्त दिवसाचे काही वेळच फक्त परवानगी, संध्याकाळ झाल्याच्या नंतर, रात्र पडल्याच्या नंतर इथे प्रवास करू नका, अशा कितीतरी सूचना काश्मीरच्या ज्या भागामध्ये आम्ही गेलो होतो त्या भागामध्ये वारंवार दिल्या गेलेल्या होत्या. ज्या ठिकाणी अतिरेक्यांनी जवळपास जर कुठे गोळीबार झाला तर त्या ठिकाणची इंटरनेट सेवा तातडीनं स्थगित केली जाते, थांबवली जाते, वीज जाते. अशा कितीतरी अडचणींना तोंड आजही काश्मीरमध्ये द्यावं लागतं आहे. आणि तरीही तिथं परिस्थिती कशी नियंत्रणात आलेली आहे. अमेरिकेचे जे परराष्ट्र खात्याचे उच्चपदस्थ आपल्याकडे जे आलेले आहेत गोर म्हणून, त्यांनी जसं म्हणलं की काश्मीर हा भारतासाठी महत्त्वाचा भाग आहे, फक्त अविभाज्य असं म्हणलेलं नाही आहे, महत्त्वाचा भाग म्हणले, इम्पॉर्टंट म्हणलेलं आहे, असा शब्द वापरले. आणि त्याच्यामुळे जे सगळ्या मिरच्या सगळ्यांना लागल्यात, म्हणजे तिकडं पॉलिटिकल धिंगाणे सुरू झालेले आहेत की काश्मीर, अमेरिका भारताचं कसं कौतुक करते काश्मीरसाठी, आणि दुसरीकडे स्वतःला जेनझी म्हणणाऱ्या रस्त्यावर उतरून असं आपल्या सैनिकांशी लढत आहेत. एकाच वेळेसची गोष्ट आहे. 2 दिवसापूर्वी अमेरिकी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी, त्या संबंधित खात्याच्या सगळ्यांनी आपलं ज्या पद्धतीनं कौतुक केलं, गौर त्यांचं नाव, भारतासाठी काश्मीर कसा महत्त्वाचा आहे. आत्ताच घडलेली घटना आहे. काश्मीरमधला व्यापार वाढायला लागलेला आहे, काश्मीरमध्ये सर्व्हिस इंडस्ट्री, सेवा व्यवसाय वाढायला लागलेला आहे. काश्मीरमध्ये हॉटेल तर सगळी बुक आहेच पर्यटनाच्या निमित्ताने, पण होमस्टे, घरोघरी पर्यटक राहून त्या ठिकाणचा आनंद लुटण्यासाठी सगळी व्यवस्था काम करते आहे, त्यांना आनंद लुटता यावा म्हणून. या पार्श्वभूमीवरती तुम्ही उद्धटपणे एक महिला, तेही सैन्याच्या अधिकाऱ्यांना, खरं तर पोलीस असो किंवा सैन्य असो, यांना जे काही अधिकार बहाल केलेले ते कायदा आणि सुव्यवस्था राखता यावी म्हणून, मनमानी करावी म्हणून नाही. त्यामुळे ते जे करतायत त्याला मनमानी म्हणायचं ना आपली मनमानी चालवायची, ही काय गोष्ट आहे नेमकी. त्या भागामधली जी काही परिस्थिती आहे, पलीकडं जशी सगळी नैसर्गिक अवस्था काय झालेली आहे, किंवा अतिरेक्यांचा धोका असू शकतो, म्हणून जर सैन्यानं तुम्हाला अडवलं असेल तर तुम्हाला त्याच्या विरुद्ध प्रतिवाद करता येत नाही अशा पद्धतीचा. तुम्ही कोण आहेत, आम्हाला कसं जाऊ देत नाही, इथंच बसून राहते, ही एरवी ठीक आहे, तुम्ही फिरा ना सगळ्या बाकीच्या भारतामध्ये, कोणी रोखले तुम्हाला. हा संवेदनक्षम प्रदेश आहे, अशा ठिकाणी तुम्ही ती पुन्हा काहीतरी त्याच्यातलं एक वाक्य असायला की लहान मुलं बसलेले, कशाला नेलं लहान मुलांना तुम्ही. काश्मीरसारख्या संवेदनक्षम प्रदेशामध्ये तुम्ही लहान मुलं, म्हातारी माणसं यांना नेताच कसं. आणि त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण कशी माहिती का, केव्हा परिस्थिती बदलेल सांगता येत नाही. माझं काहीतरी नियोजन आहे, मी तिकीट काढलं विमानाचं, श्रीनगर विमानतळावरती उतरलो, आणि समजा त्याच वेळेस काहीतरी विमानतळावर किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जर काहीतरी भयानक घटना घडली असेल तर पोलिसांना मला स्थानबद्ध करून तिथंच ठेवावं लागेल ना. तिथं मी भांडत बसलो, तुम्ही मला कसं जाऊ देत नाही, मला श्रीनगरला आतमध्ये जायचंच आहे, आणि त्या माझ्या हॉटेलमध्ये किंवा राहायच्या जागी माझं आरक्षण झालेलं आहे, मला तुम्ही जाऊ कसं देत नाही, असं म्हणून भांडाभांडी करून निष्पन्न काहीच होत नाही. कुठल्याही कारणानं ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या सैनिकांना तुम्ही अशा पद्धतीनं बोलले, त्यांनी त्यांचं काम न करता तुम्हाला रस्ता मोकळा करून दिला, नंतर जर काही वाईट घटना घडली तर जबाबदार कोण आहे. आज हे याचं उत्तर देत नाहीत. हे तथाकथित बदमाश सगळे झुरळ जेव्हा संसदेवरती चालून गेले होते, त्यांना पोलिसांनी लाठीचार केला नसताना काही नसतं, पोलीस हाताची घडी घालून शांतपणे बघत बसले असतील. हे सगळे जेनझी किंवा त्यांच्या आडून 2873 जे सगळे हिस्ट्री शीटर जे आहेत त्याच्यामध्ये घुसलेले आहेत, हे जे सांगितले पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात, त्यांनी जर काही घातपाती कृत्य प्रत्यक्ष संसदेमध्ये केलं असतं तर कोण जबाबदार होतं त्याला. कायदा आणि सुव्यवस्था राखायची ज्याच्यावरती जबाबदारी आहे त्याला काही कडू निर्णय घ्यावे लागतात. ते आपल्याला सर्वसामान्य नागरिक म्हणून जरी पटणारे नसतील तरी. या विषयावरती व्हिडिओ करताना वारंवार मी स्वतःचं आम्ही आंदोलनातल्या अनुभवात सांगितलेले आहे.
आम्ही स्वतः ते भोगलेलं आहे. तरीसुद्धा आम्हाला पोलिसांच्या बाबतीमध्ये, सरकारी व्यवस्थेच्या बाबतीमध्ये तशी तक्रार करता येत नाही. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही ती व्यवस्था स्वीकारली नव्हे, आमच्या सुरक्षेसाठी ती व्यवस्था आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून अशा जर काही घटना घडलेल्या असतील, असे काही प्रसंग समोर आले असतील, तर ते आम्हाला चुपचाप निमूटपणे सहन करावे लागतील. ज्या पद्धतीनं ही महिला आरडाओरडा करते आहे आणि तिचं समर्थन करणारे जेव्हा मी बघतो, मला हे फार आश्चर्य वाटतं. दिमागी नक्षल नावाचं जी काही संकल्पना, नेमका दगड मारलेला आहे मोदींनी, तो इतक्या जणांना लागू पडतो, इतके जण त्याचे हे दिसतात. आता हा जो बदमाशपणा केला गेलेला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध. सैन्य अधिकाऱ्यांना, जवानांना हा अधिकार दिलेला आहे की आपल्या सर्वसामान्य भारतीयाच्या सुरक्षतेसाठी, आपल्या या मातृभूमीच्या सुरक्षतेसाठी काही कडक पावलं त्यांनी उचलावीत. ती का उचलली आणि कशी नाही उचलली असं प्रत्येक वेळी विचारून आम्ही त्यांना नामोहरम त्यांचं नैतिक बल खच्ची करू शकत नाही, त्यांचं मनोबल खच्ची करू शकत नाही, करायला नाही पाहिजे. ही जी विकृती व्यवस्थेच्या विरुद्ध फुकट कुठेही भांडण्याची तयार झालेली, तिचाच आम्ही निषेध करतो. इथेच थांबूया. धन्यवाद.